हे जो काळ आणला या ठिकाणी गाडी लागेल गोवर्धनजी ताब्यात घेतलं. मला माहित नाही काय करतायत पोलीस पोलिसांनी हे दडपशाही थांबवावी. आम्हाला आमचं म्हणणं मांडू द्यावे. आमचं निवेदन स्वीकारा. आमची निवेदन साईडला घ्या, साईडला पोलिसांनी आणलेली आहे आणि हा जो काय आमचं म्हणणं मांडू द्या. आम्ही तुम्हाला तुम्हाला सतत ओढलं जाते, सतत बाजूला काय केलं जातं? संयुक्त मराठी तुम्ही सतत मला पोलिस संवाद साधू पोलिसांशी जैन समुदायावर कारवाई का नाही केली? साईड घेतो आम्ही. हे आंदोलन करतंय तर पोलिसांनी अरे तुम्ही आम्हाला आमचं म्हणणं म्हणू द्या. डीसीपी साहेबांना बोलवा. जैन समाजाचं आंदोलन झालं त्यावेळेस सध्या बघतोय दृश्य आहेत दादरच्या कबूतरखान्याच्या जवळची आणि आता इथे आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन होत आहे. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख इथे पोहोचलेले आहेत आणि पोलिसांना ते जाब विचारण्याचा प्रयत्न करतायत. परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गदारोळाचं वातावरण आहे. पोलिसांनी धरपकड आंदोलकांची मगाशी सुरू केलेली होती परंतु देशमुख आता पोहोचलेले आहेत आणि ते आपले प्रश्न विचारायचा प्रयत्न करतायत. सोबत मीडियाच्या माध्यमांच्या सुद्धा अनेक प्रतिनिधींनी गराडा घातलेला आहे. त्यांनाही ताब्यात घेण्याचा सध्या पोलिसांचा प्रयत्न दिसतोय. त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे किंबहुना आणि त्यामुळे आपले प्रश्न त्यांना मांडता आलेले नाही आहेत. परंतु माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी झालेल्या जैन समुदायाच्या आंदोलनाच्या वेळेला कोणालाही ताब्यात का घेण्यात आलं नाही, कुठलीही कारवाई का करण्यात आली नाही, कोणाही विरुद्ध गुन्हा का दाखल झालेला नाहीये, अशा पद्धतीचे प्रश्न सध्या आंदोलकांचे आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा दादरचा हा कबूतरखाना आणि आसपासचा परिसर आज आंदोलकांनी आणि प्रचंड मोठ्या पोलिसांच्या फौजफाट्याने गजबजून गेलेला आहे. पुन्हा एकदा कुठेतरी ट्रॅफिक सुद्धा तिथे थांबल्याचं दृश्य दिसतंय आणि इतकंच नाही तर आज 1 वाजेपर्यंत इथली दुकानं सुद्धा बंद करण्याचा आदेश पोलिसांनी दिलेला होता. परंतु अशा पद्धतीची कुठलीच कारवाई गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनाच्या वेळी मात्र दिसलेली नव्हती. आम्हाला माहित नाही काय घेतलं. आम्हाला बोलून पण देत नाही. तुम्ही निवेदन पोलिसांना तुम्ही विचारा की तुटकी भूमिका काय घेतायत. गृहमंत्री
आणि या ठिकाणचे मंत्री कोणाच्या याच्यामध्ये काम करतायत, मराठी माणसाचं राज्य आहे की नाही, तर हा मराठीचा मुद्दा नव्हता. आरोग्य आणि तेच मला प्रश्न विचारायचा आहे. चाकू झाल्यावरती कारवाई झाली नाही, शस्त्र काढण्याची भाषा झाली, याच्यावर कारवाई झाली नाही, पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला, चळवळीतल्या माणसाला आम्हाला निवेदन ज्या वेळी मराठी माणूस आंदोलन करतो तेव्हा ताब्यात घेतलं जातं. आरोग्याचा प्रश्न आहे, पोलिसांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला डीसीपी साहेबाला भेटू दिलं पाहिजे. मराठी माणूस जेव्हा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा ताब्यात घेतला जातो. हे बघा पोलिसांनी काय केलंय, हे बघा पोलिसांनी काय केलंय. पोलिसांनी मारहाण केली आहे, रक्त काढलंय माझं, आणि पोलिसावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. हे बघा पोलिसांची दंडी पोलिसांनी माझं रक्त काढलंय मराठीसाठी, हे लक्षात घ्या. हे बघा मुनीवर कारवाई केली मराठी माणसं का, आणि ही गैरचिपी चालू आहे. ही गैरचिपी थांबायला पाहिजे आणि कायदा थांबवण्यासारखा आहे, पण तो इथे दिसत नाहीये. हे अत्यंत चुकीचं आहे आणि दयनीय आहे. त्यामुळे पोलिसांची या कृतीचा निषेध करणं गरजेचं आहे. पोलिसांनी मराठी काय केलं हालत हे लक्षात ठेवा गृहमंत्री साहेब. पोलिसांनी मराठी माणसाचं रक्त काढलंय पुन्हा एकदा. 6 तारखेला कुठे होता तुम्ही? ए पाय काढ, पाय पाय बघ, मुद्दाम दाबले. थांब. त्या साईडला गेले, त्या साईडला गेले.